नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना त्वरित मदत मिळावी तसेच आपत्तीची तीव्रता कमी करून जीवितहानी टाळण्यासाठी सुसज्ज शोध आणि बचाव वाहन प्राप्त झाले। या वाहनाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जिल्हा शोध आणि बचाव पथकाला हस्तांतरण करण्यात आले। जिल्ह्यामध्ये कुठेही पूरपरिस्थिती निर्माण झाली किंवा अन्य कोणतीही आपत्ती उद्भवली तर त्या ठिकाणी तातडीने पोहोचून उपाययोजना आणि शोध कार्य करण्याकरता या वाहनाचा उपयोग केला जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। या वाहनामुळे आपत्तीची तीव्रता कमी करून संभाव्य जीवितहानी टाळता येणार आहे। हे वाहन 24 तास आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सज्ज राहील असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय। व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती या प्राधिकरणाचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अध्यक्ष माननीय निवासी उपजिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेश आणि यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा शोध व बचाव पथकासाठी एक नवीन रेस्क्यू व्हॅन आपण या ठिकाणी खरेदी केलेले आहे। उद्देश हाच आहे फक्त की जेव्हा जेव्हा आपत्ती अमरावती जिल्ह्यामध्ये निर्माण होते त्या आपत्तीमध्ये तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्या आपत्ती व्यवस्थापनाचं निराकरण करून चांगल्या पद्धतीने तिथे आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी आपण हे रेस्क्यू वाहन या ठिकाणी आपल्या या ताफ्यात घेतलं। पावसाच्या कालावधीमध्ये आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या 2 टीम कार्यरत असतात आणि या 2 टीममध्ये सर्व पोलीस प्रशासनाचे सर्व जवान या टीममध्ये त्यांचा समावेश केलेला असतो। सर्व साहित्य आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन या विभागामध्ये आहे आणि पोलीस विभागाची एक व्हॅन आपल्या या आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये आहे। पण पुन्हा एकदा 24 तास उपलब्ध होण्यासाठी एखाद्या वेळेस रात्रीला एखादा इन्सिडन्स होतो, कोणी जिवंत व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये अडकलेला असतो, त्या ठिकाणी तात्काळ कारवाईच्या अनुषंगानं एक माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमामध्ये यांच्या मार्गदर्शनामध्ये एक नवीन व्हॅन आपण एक वाहन या ठिकाणी खरेदी केलं। याचा निश्चितच फायदा आपल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला अमरावती जिल्ह्यामध्ये होईल आणि या ठिकाणी मला अभिमानानं एक सांगावंसं वाटतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त अमरावती जिल्ह्यामध्येच 24 तास आणि वर्षभर आपत्ती व्यवस्थापनची ही टीम या ठिकाणी कार्यरत आहे आणि हा पहिला प्रयोग आपला अमरावती जिल्ह्यामधला आहे जो महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हा पहिला प्रयोग आपला। अशा या गाडीमध्ये सर्व शोध बचाव पथकाचं सर्व साहित्य एकाच ठिकाणी ठेवलं जातं आणि मॉडिफाय केलेली आहे गाडी। इलेक्ट्रिक सप्लाय त्यामध्ये आहे, फर्स्ट एडची व्यवस्था त्यामध्ये आहे, सर्व जिल्हा शोध बचाव पथकामध्ये येणारं जे साहित्य आहे ते साहित्य व्यवस्थित ठेवलेलं आहे। कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी सिटिंगची व्यवस्था आहे। आपत्तीमध्ये एखाद्या वेळेस काम करत असताना एखादा कर्मचारी जर त्या ठिकाणी जर इंज्युर्ड झाला, जखमी झाला तर त्याला झोपण्यासाठी त्याला आरामासाठी सुद्धा एक सीट त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे। फर्स्ट एडची व्यवस्था याच्यामध्ये आहे। हे सर्व असं आधुनिकीकरण करून एक गाडी तयार केलेली आहे। सर आपलं नाव पण? मी सुरेंद्र रामेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती। माझ्यासोबत माननीय निवासी उपजिल्हाधिकारी सर उपस्थित आहेत।